दुपारच्या जेवणाचा कंटाळा आला असेल ना स्वयंपाक करायचा किंवा भाजी चपाती करायचा, तर असं काहीतरी करायचं आणि दुपारच्या जेवणाची मस्त अशी मजा घ्यायची. तर काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे बेसन, 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर घेतली मुठभर आणि आलं घेतलं, लसूण घेतला आणि ते छान असं पाणी घालून बॅटर बनवून घ्यायचं. आता त्यामध्ये कांदा घालायचा. कांदा थोडासा भरपूर घातला आहे मी, अगदी 1-1.5 कांदा मी घातलेला आहे आणि एवढ्या बॅटरमध्ये 3 ते 4 आपल्याला हे बेसनच्या पोळ्या होणार आहेत. तर पोळ्या किंवा तुम्ही काय म्हणू शकता, चिला म्हणू शकता, याला डोसा बनवू शकता. तर असं बॅटर बनवून घ्यायचं. दुपारच्या जेवणाचा खूप कंटाळा येतो की नाही, अगदी भाजी चपाती करा. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, मग गॅससमोर उभं राहा, भाज्या करा, चपाती करा. त्यापेक्षा पटकन असं हे काहीतरी करायचं दुपारच्या जेवणाचं म्हणा किंवा रात्रीच्या जेवणाला सुद्धा हे एकदम खूप छान असं आहे. सगळं मिक्स करून घेतलं. मीठ वगैरे अजिबात जास्त घालू नका, कारण कांदा आपण घातलेला आहे. तर तव्याला एक 2 चमचे, एक छोटे 2 चमचे तेल घातले मी. तुम्ही तूपही वापरू शकता. आता यावर हे बॅटर ओतून घ्यायचं आहे. आता याला थोडंसं मी पातळ ठेवलेलं आहे, कारण जाड मला आवडत नाही. जर तुम्हाला हा चिला जाड आवडत असेल तर थोडासा जाड बनवला तरी चालेल. मग कुरकुरीत जर पाहिजे असेल तर मात्र मग असा एकदम पातळ घालावं लागेल. तर तुम्हाला जसा आवडतो तसा बनवा. जर मऊ लुसलुशीत पाहिजे असेल तर थोडंसं जाड घातला तरी चालेल. आता यावरून थोडंसं आणखी तेल घालायचं. तेल तूप जे तुम्ही वापरत असाल ते. याला थोडंसं खालच्या बाजूने छान शेकू द्यायचा आणि मग त्याची बाजू पलटी करायची. लगेच बाजू पलटी करायची, घाई करायची नाही, कारण पीठ थोडंसं जास्त पातळ असतं त्यामुळे. आणि आता गॅस म्हणाल तर गॅस एकदम मध्यम ठेवा किंवा मंद ठेवला तरी चालेल. हे बघा, खालच्या बाजूने छान असं हे भाजून येतं. दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्यायचा. तुम्हाला कुरकुरीत पाहिजे असेल तर खरपूस भाजा, मऊ पाहिजे असेल तर थोडंसं झाकण लावून त्याला करून घ्या. तुम्ही काय म्हणता, याला चिला म्हणता की बेसन पोळा म्हणता? मी तर बेसन पोळीच म्हणते. तुम्ही जे म्हणत असाल ते. जरी नाव वेगळं असेल तर पदार्थ तो एकच असतो. दोन्ही बाजूनी छान असा अलटून पालटून थोडासा कुरकुरीत करायचा. मी हे छान कुरकुरीतच करणार आहे, कारण आमच्याकडे नरम नाही आवडत त्यामुळे. आणि सगळ्यांसाठी मी एकदम करून घेतले आणि मग चटणी केली एकदम छान. याच्याबरोबर खाण्यासाठी मी कांद्याची चटणी करणार आहे, तर दाखवते पुढे चला. तर हे बघा, बघू शकता, एक मोठा कांदा आहे असा मी बारीक उभा चिरला आहे. त्यामध्ये आता कैरीचा सीझन आहे, भरपूर कच्च्या कैऱ्या येतात, तर एक अर्धी कैरी किसून घातली आहे. भरपूर सारी कोथिंबीर घातली, लाल तिखट घातलं आहे, लाल मिरची पावडर आहे ती घातलेली आहे, जिरं घातलं एक अर्धा चमचा. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. आणि कांदा लसूण मसाला जो चटणी आहे ती वापरते मी. तुमच्याकडे जे असेल ती वापरली तरी चालेल. थोडंसं मीठ घातलं, चवीनुसार थोडंसं मीठ घातलं, थोडंसं काळं मीठ घातलेलं आहे. आणि याला छान मिक्स करून घ्यायचा. कांदा जर फोडी जर एकत्र असतील तर त्याला छान चमच्याने करून घ्या किंवा हाताने कुस्करून घ्या आणि मग हे बाकीचं सगळं साहित्य घाला. आता यामध्ये घालायचं आहे कच्चं तेल. तर तुम्ही जे वापरत असाल ते घातलं तरी चालेल, पण मी इथे शेंगदाण्याचं तेल वापरते, कारण मी नेहमीच्या जेवणामध्ये शेंगदाण्याचंच तेल वापरते. त्याने एक चव, मस्त अशी अप्रतिम चव लागते हे कांद्याच्या चटणीला. आणि छान अशी ही चटणी तयार होती. बघा, पटकन झाली की नाही तयार. आता ही तुम्ही वरण भाताबरोबर खाऊ शकता किंवा अगदी नुसतीच भाकरीबरोबर खाऊ शकता. मी अशा प्रकारे बेसनची पोळी केली आणि त्याबरोबर ही चटणी केली. सगळ्यांसाठीच हे दुपारचं एक जेवण तयार झालं किंवा रात्रीच्या जेवणाला सुद्धा ही अशी तयार होते. अशी ही मस्त अशी चटपटीत कांद्याची चटणी बनवली आणि त्याबरोबर बेसनचा पोळा. आता बेसन तुम्ही पीठ घेऊ शकता किंवा मुगाच्या डाळीचंही मुगाची डाळ घेऊ शकता किंवा हरभरा, जे पौष्टिक आहे पण पचायला थोडंसं हलकं आहे, पटकन पचणार आहे, अशा गोष्टी तुम्ही घेऊ शकता. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर